नुकतीच घडलेली एक सत्य घटना। एक गरीब शेतकरी आपल्या कपिला गायला घेऊन चालला होता। दुपारची वेळ असून सुद्धा रस्ता अगदी निर्मनुष्य होता। रस्त्यावर तो शेतकरी आणि त्याची गाय यांच्याशिवाय कुणीही नव्हते। रस्ता जंगलातून जाणारा असल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूला अगदी घनदाट झाडी होती आणि त्या झाडीतून येणारे आवाज ऐकत शेतकरी आपल्या गायीला घेऊन सावधपणे पुढे चालला होता। रस्त्याच्या मध्यभागी आल्यावर अचानक एक सिंह त्यांच्या समोर कराळ बनून उभा राहिला। अकराळ विक्राळ दिसणारा तो सिंह बघून शेतकरी आणि त्याची गाय दोघेही घाबरले। भीतीने त्यांच्या अंगाचा थरकाप उडाला आणि जीव वाचवण्यासाठी ते काही हालचाल करणार तो सिंहाने गायीवर झेप घेऊन तिला जबड्यात पकडले। जीवाच्या आकांताने गाय त्या मृत्यूच्या दाढीतून सुटण्याचा प्रयत्न करू लागली, पण सिंहाच्या ताकदीपुढे तिचे बळ अपुरे पडू लागले। आपल्या समोर यमदूत बनून आलेल्या सिंहाला बघून घाबरलेला शेतकरी सिंहाने गायीला पकडताच अजूनच घाबरला। पण आपली गोमाता संकटात आहे हे बघून त्याच्या अंगात कुठून वीरश्री संचारली देव जाणे। त्याने गायीला वाचवण्यासाठी थेट सिंहावरच हल्ला चढवला। आजूबाजूला पडलेले दगडगोटे उचलून तो रागारागाने सिंहावर भिरकावू लागला। एवढा वेळ गायीला ओढून नेण्याच्या प्रयत्नात असलेला सिंह शेतकऱ्याच्या हल्ल्याने बावरला। त्यातच एक दगड थेट त्याच्या तोंडावर येऊन आदळला तसा तो सिंह विचलित झाला। शेतकरी मात्र न भीता धाडसाने त्याच्यावर दगड भिरकावतच होता। अखेर सिंहाने शेतकऱ्यापुढे हार मानली। जबड्यात पकडलेल्या गायीला सोडून तो जंगलात पळून गेला। सिंह जाताच शेतकरी आपल्या गायीला घेऊन घरी निघून गेला। मित्रांनो, एका सामान्य शेतकऱ्याने आपल्या गायीसाठी स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही। त्याने जीवावर उदार होऊन आपल्या गोमातेचे रक्षण केले। तसे बघायला गेले तर सिंहापुढे शेतकऱ्याचा निभाव लागलाच नसता। पण एखाद्या गोष्टीचा आपण ध्यास घेतला तर कितीही मोठ्या संकटाचा आपण सामना करू शकतो हे शेतकऱ्याच्या धाडसावरून निश्चितच सिद्ध होते। मित्रांनो, शेतकऱ्याने जसे त्या गोमातेला वाचवले तसे आपणही आपल्या गायगुरांचे रक्षण केले पाहिजे, नाहीतर भविष्यात हे प्राणी आपल्याला फक्त चित्रातच बघायला मिळतील।